वन विभागाच्या वतीने वैद्य संमेलनाचे आयोजन। चंद्रपूर शहरात आज वन विभागाच्या वतीने एक दिवसीय वैद्य संमेलन म्हणजेच आयुर्वेद परिषद आयोजित करण्यात आली होती। दुर्गम भागात जडीबुटींच्या मदतीने लोकांवर उपचार करणाऱ्या वैद्यांना राजमान्यता मिळावी, वैद्यांकडे असलेल्या माहितीला योग्य व्यासपीठ मिळावं, वैद्यांना आयुर्वेदिक जडीबुटी मिळण्यासाठी काय अडचणी येतात आणि यावर कशा प्रकारे मात करता येईल यासारख्या प्रश्नांवर या परिषदेच्या माध्यमातून चिंतन मनन करण्यात आलं। चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना उईके यांनी वैद्यांना तुमच्याकडे असलेले ज्ञान अनुभव इतरांना सांगा आणि ते लिहून काढा, तरच हे ज्ञान जिवंत राहील असं आवाहन केलं। सोबतच त्यांनी वैद्यांना मानधन मिळावं यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचंही आश्वासन दिलं। निरोगी बनवण्याचं काम जे आहे वैद्यूच्या माध्यमातून सुरू असल्यामुळे मी हात जोडून सर्वांना विनंती करतो की आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा फायदा इतरांना झाला पाहिजे। अनेक रुग्णांना उपचार करून तुम्ही दुरुस्त केले याची शंका नाही, परंतु हे असलेले तुमचं ज्ञान जिवंत राहावं म्हणून आपण तुम्ही तुमच्या ज्याने लिहिणं होत नसेल तर कोणाच्या तरी माध्यमातून लिहून घ्या। हे जिवंत राहिलं पाहिजे, नाही तर काय होईल? तुमच्याकडे असलेलं ज्ञान, किशोर भाऊने 2-3 उदाहरणं दिले। आज तुमच्याकडे असलेलं ज्ञान चांगल्या डॉक्टरकडे जवळ ज्ञान नाही। त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आणि गैरहजर असलेल्या वैद्यांना तुम्ही सांगा, आता सुरुवात करा। ज्ञानाचं रूपांतर हे लिहिण्यामध्ये झालं पाहिजे, लेखी आलं पाहिजे आणि त्याचा नंतर तुमच्या नंतर कोणीतरी उपचार करू शकला पाहिजे, अशी मानसिकता ठेवून आपण तसा प्रयोग करावा अशी अपेक्षा करतो। आज जो असलेला जो वैद्य आहे महाराष्ट्रातला, आपल्या जिल्ह्यातला, गडचिरोली जिल्ह्यातला वैद्य हा जिवंत राहिला पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांचा आदर झाला पाहिजे। जोपर्यंत त्यांना आपण मानधनाच्या रूपामध्ये त्यांचा सन्मान करणार नाही, मानधन देणार नाही, तोपर्यंत हा वैद्य जिवंत राहणार नाही सर। त्यामुळे मी मनापासून किशोरभाऊ जबाबदारीने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये ग्रामवैद्य जे आहे, जंगलामध्ये जो आमचा वैद्य राहतो, उपज जमा करतो, त्या वैद्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये मानधन मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, अशा प्रकारचा तुम्हाला शब्द देतो। सरकार म्हणून बोलतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगेल, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत मी मेसेज पोहोचवेल, परंतु आज ग्रामीण भागामध्ये असलेलं जे आरोग्याच्या विषयी असलेलं ज्ञान जे आहे, ते ज्ञान जिवंत राहिलं पाहिजे, तो व्यक्ती जिवंत राहिला पाहिजे, ते कुटुंब जिवंत राहिलं पाहिजे, वनाचं संरक्षण झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, सोबतच अतिशय चांगला उपचार झाला पाहिजे, अशा प्रकारचं संकल्प ठेवून भविष्यामध्ये आपण मानधनासाठी तुम्ही कसे पात्र होईल यासाठी 100% प्रयत्न करेल।